आता इतरही घडामोडी। नाशिकच्या पाथर्डी परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली। पाथर्डीमधील वाडीचं रान या भागात एकाच वेळी 3 बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला। रात्रीच्या वेळी शेत परिसरातील बिबट्याचा मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेला आहे आणि यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळते। दरम्यान वन विभागाने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली। त्यातच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला। अहमदनगरच्या राहुरीमधील ही दुर्दैवी घटना आहे। अंगणात खेळत असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि उपचारादरम्यान या चिमुकलीचा मृत्यू झाला। अहमदनगरच्या राहुरीमधली ही दुर्दैवी घटना आहे। ही चिमुकली अंगणामध्ये खेळत होती आणि त्याच वेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला। उपचाराकरता त्वरित तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या बरोबर आहेत। हरीश, काय तपशील याबद्दल? विशाल, आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांची मोठी संख्या आहे आणि दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले जे आहेत ते नागरी वस्तीमध्ये होताना दिसत आहेत। राहुरी तालुक्यातल्या वरवंटी गावातली ही घटना आहे आणि वेदिका श्रीकांत ढगे ही 3 वर्षाची मुलगी काल सकाळी अंगणामध्ये खेळत होती। साधारण 7:30-8 वाजेच्या दरम्यान तिच्यावरती बिबट्याने हल्ला केला आणि तिला ओढत शेतामध्ये घेऊन गेलेला होता। मात्र मग आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर त्या बिबट्याने तिला सोडून पळ काढला। या मुलीवरती अहमदनगर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र तिची प्राणज्योत रात्री मालवली आहे आणि तिचा यामध्ये जीव गेला। त्यामुळे कुठेतरी बिबट्यांवरती जो वन विभागाने पिंजरे लावून त्यांना जेरबंद केलं पाहिजे अशी मागणी जोर धरताना दिसते। धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।